खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। सत्तेवर आल्यावर पलूसचा चेहरामोहरा बदलणार, निलेश एसुगडे। प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरी। पलूस शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उभारलेल्या महायुतीच्या उमेदवारांकडे खूप मोठ्या आशेने बघत आहे। या प्रभागातील उमेदवारांना उच्चांकी मते मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे यांनी व्यक्त केले। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये जोरदार प्रचार सुरू केला। नगरसेवक पदाचे दीपाली नागेश एसुगडे आणि धनाजी ज्ञानू कुंभार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जोशना विठ्ठलराव एसुगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रभागामध्ये मतदारांचा सकारात्मक आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याबद्दल निलेश एसुगडे यांनी समाधान व्यक्त केले। असलेल्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही प्रभाग नंबर 7 आणि 8, सुरुवात 7 मधून केली ती आता आम्ही प्रभाग नंबर 8 मध्ये या ठिकाणी आमच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार करतोय। आज आमच्या या प्रभागाचे उमेदवार आहेत धनाजी कुंभार आणि त्याचबरोबर आमचे दुसरे उमेदवार आहेत दीपाली एसुगडे आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत जोशना काकी एसुगडे। आज या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी आम्ही फिरत असताना आज आम्हाला घरोघरी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। खरं तर ह्या प्रभागाची रचना अशी आहे की जुन्या प्रभाग रचनेमध्ये ह्यात नवीन निम्मा प्रभाग जोडलेला आहे। जुना हा प्रभाग होता 6 आणि त्याच्या जोडीचा 5 नंबरचा प्रभाग होता, त्यातला काही भाग ह्याच्यात जोडलेला आहे। 5 नंबरच्या प्रभागाचे नेतृत्व काँग्रेसचे त्यावेळी नगरसेवक करत होते आणि त्या जोडलेल्या प्रभागामध्ये कसल्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही। त्याच्यामुळे ह्या जोडलेल्या भागातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि आमच्या प्रभागामध्ये त्यावेळी मी स्वतः नगरसेवक होतो आणि मी जवळपास 90% कामं त्या ठिकाणची पूर्ण केलीत आणि उर्वरित कामं आणि ही नवीन जो जोडलेला भाग आहे येथील कामं आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू असा विश्वास आम्ही लोकांना देतोय आणि त्यावरती लोक विश्वास ठेवताना दिसतायत आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे। त्याच्यामुळं निश्चितपणाने मला वाटतं की नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा या प्रभागामध्ये उच्चांकी मतानं पुढे राहील आणि आमचे दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येतील या ठिकाणी हा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रचार फेरीच्या वेळी नागेश एसुगडे, बजरंग एसुगडे, संदीप एसुगडे, अभिषेक एसुगडे, अशोक कुंभार, सचिन पाटील, सागर कुंभार, संतोष एसुगडे, संजय कुंभार, अमोल एसुगडे, अशोक पाटील, अनिल खारगे, सविता कुंभार, स्वाती एसुगडे, नैना जाधव, उषा एसुगडे, शोभा माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी धनाजी ज्ञानू कुंभार, मी प्रभाग क्रमांक 8 मधून माझी उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी। मी निलेश भाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती यांचा अधिकृत उमेदवार आहे। माझ्याबरोबर नगरसेवक उमेदवार दीपालीताई एसुगडे, दीपाली नागेश एसुगडे हे आहेत। आम्ही दोघं पण जोशना काकींच्या नेतृत्वाखाली आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जोशना काकी एसुगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहे। आमचं ध्येय धोरण स्पष्ट आहे की वार्डाचा संपूर्ण विकास, वार्डासाठी आम्ही काम करणार आहे आणि वार्डाचं काम करत असताना लोकांच्या समस्या, आता आम्ही प्रचाराचा नारळ फोडल्यापासून पूर्ण प्रभागात फिरत आहे। हा जोडलेला वरचा भाग आज आम्ही इथं आहे, तर इथील लोकांची समस्या आम्ही जाणून घेतोया, विचारतोया। लोकांच्या समस्या आहेत की गटार, पाणी आणि लाईट ह्या प्रमुख सुविधा ह्या लोकांना 8 वर्षात मिळालेल्या नाहीत, त्या अतिशय नाराज आहेत लोक। त्यामुळे आम्हाला त्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं पण आहे की तुम्ही चांगलं काम करा,
तुमचं सर्व राष्ट्रवादीचं पॅनल पूर्ण पलूस शहरात अतिशय उच्चांकी मध्यानं निवडून येणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार ह्या सक्षम असल्या कारणानं आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. आमचं नेतृत्व स्वतः निलेश भैया करत आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा तुम्हाला दाखवलेला आहे. मागं कोणतंही त्यांच्याकडं पाठबळ नसताना, सत्ता नसताना त्यांनी पुरुषमध्ये इतकी कामं केली ती आणि आमच्या वार्डात सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. पण काही लोकांनी तिथं कामं करून दिलेली नाही. ती जी कामं पुढं रेटून नेली ती जिथं आम्ही प्रस्ताव दिली ती कामं मुद्दाम बाजूला ठेवून लोकांची अक्षरशः अवहेलना करायचं काम केलंय, लोकांना कोंडीत पकडायचं काम केलंय. पण आम्ही विश्वास देतो की आम्ही दोन्ही उमेदवार कायम इथं उपस्थित राहू. आम्ही लोकांच्या हक्केला अगदी ज्या वेळेला बोलवतील त्यावेळेला उपलब्ध राहू. उपलब्ध असणारे आम्ही उमेदवार आहे, कामाची माणसं आहे. त्यामुळे लोक आम्हाला निश्चित आशीर्वाद देतील आणि आमच्या पॅनलला विजय करतील असा मी विश्वास